अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार आज नोटिसांना उत्तर देणार आहेत। थोड्याच वेळात विधिमंडळामध्ये उत्तर सादर केलं जाईल। उत्तर देण्यासाठी आमदारांना 1 महिन्याची वेळ दिली होती, जी आज संपतीये। राष्ट्रवादी विधान परिषदेचे आमदार अपात्रता प्रकरणी आजपासून सुनावणीला सुरुवात होतीये। थोड्याच वेळात विधिमंडळामध्ये उत्तर सादर केलं जाणार आहे। 1 महिन्याची नोटीस या सगळ्या आमदारांना दिली गेलेली होती, जी मुदत आज संपतीये आणि त्यानंतर जी नोटीस बजावण्यात आली आहे त्याला हे आमदार आज उत्तर देणार असल्याची माहिती आहे। निलेश बुधावले आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। निलेश, आजची प्रोसिजर काय असेल? प्रज्ञा, जवळपास 1.5 महिन्यापूर्वीच दोन्ही गटांना राष्ट्रवादीच्या विधान परिषदेकडून नोटीस बजावण्यात आली होती आणि 7 दिवसांच्या आत उत्तर सादर करायला सांगितलं होतं। शरद पवार गटाच्या वतीनं 7 दिवसांच्या आत उत्तर सादर झालं होतं, मात्र अजित पवार गटानं जवळपास 1.5 महिन्यांचा अधिकचा वेळ मागितला होता। तो वेळ आता संपतोय आणि आज अजित पवार गटाच्या वतीनं 11 वाजता विधान परिषदेमध्ये आपलं जे म्हणणं आहे अपात्रतेच्या नोटीशी संदर्भातलं ते सादर करण्यात येणार आहे आणि यासाठी विधान परिषदेचे आमदार देखील त्या ठिकाणी असतील। यामध्ये प्रामुख्यानं रामराजे नाईक निंबाळकर, अमोल मिटकरी, अनिकेत तटकरे, विक्रम काळे, बाबाजानी दुराणी, सतीश चव्हाण आणि यांचा यामध्ये समावेश आहे आणि ही मंडळी आज येताना पाहायला मिळतील आणि आपलं जे म्हणणं आहे ते विधान परिषदेकडे लेखी उत्तर सादर करताना पाहायला मिळतील। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।